इकडे आजोबा आणि नातीच्या बघा कशा गप्पा चालल्या. इकडे बघ ताऊ, इकडे बघा आजोबा कशा गप्पा मारताय नातीशी. काय चाललंय तुमचं? आर्याची घड्याळ बघू. ओहो, स्विमिंग मध्ये जायचंय. हो, थोड्या वेळाने आम्हाला स्विमिंगचं आहे ना, टँक मध्ये जायचंय. हो का? टँक मध्ये जायचंय तुम्हाला? हा बेटा ना, वॉच पण हो. आणि आर्यासाठी काय खाऊ केलाय मी? काय केलंय? आर्यासाठी काय खाऊ करते आजी? ओहो, चला डोनट तळले जात आहे. तुमच्याशी बोलत बोलत डोनट ठेवून जातील आमचे. हे बघा. नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमची धमाल बघितली आहे आणि आता सकाळची सुरुवात झाली आहे. सकाळच्या सुरुवातीला मी बघा काय करते. आज पोरांना नाश्त्याला काहीतरी असावं म्हटलं, म्हणून ना मी आज सकाळी सकाळी पहिले ना डोनटचं पीठ तयार केलं आणि आता डोनट तळायला घेतलेले. उठले का छान असे खातील, कारण ना रिदूला आणि आदूला खूप डोनट आवडतात. आर्या पण खाते, पण हे दोघं जास्त खातात. तर खास आज मुलांसाठी डोनट पार्टी. छान असे फुलले ना तर मस्त असं तळून होतात आणि असे स्पॉन्जी पण होतात आणि लागायलाही चवीला भारी लागतात. तर काही असे तळून झालेले आहेत, काही मस्त फुलून आलेले आहेत. म्हणजे माझं हे तळण्याचं काम सुरूच आहे. एक पूर्ण डबा भरून ठेवला ना, येता जाता मुलं खातील. आवडते तुला खूप? हो. आता नाश्ता कसलाय मग आज? डोनट्सचा. वाव. रिदू बघा झोपेतून उठून आला, एवढे डोनट आवडतात ना त्याला. वा माझी पोरं खुश झाली की मस्त वाटतं ना. डान्स डान्स. स्टंट कोण करतंय? स्टंट कोण करतंय? आणि इकडे बघा, हेल्मेट लावून कुठे चालले हो? ओ साहेब, ओ हेल्मेट वाले, इकडे बघा की. कुठे चालले तुम्ही? मूवी बघायला हेल्मेट घालून? आणि तुम्ही? ओके. आणि तुम्ही? तुम्हाला गरम होतंय खूप. स्टंट झाला तुझा? स्टंट झाला. बघू बघू कसं करतोस. तू बघू, तू बघू जी. बघू. आर्या, आर्या आणि गुरुची ना कॉम्पिटिशन चालली बरं का. दाखव आर्या. आर्या बघू. तसं तसं. हो, कशी कशी कॉम्पिटिशन? हां, असं करता. तू तू कसं करतो? तू काढ ना, काढ ना. चिखलवळून लगेच नाशिकला आलो आम्ही दुपारून, म्हणजे 10-11ला निघालो आणि नंतर ना थोडा आराम वगैरे केला. आता इकडे सगळे मूवीला निघालेले आहेत. गुरुच्या मम्माची पण तयारी झाली, आर्याच्या मम्माची तयारी झाली. गुरुचा पप्पा बघा घामेघूम झालेला आहे. आणि हा हेल्मेट घालून निघणार आहे का काय आहे त्याचा अवतार बघा. मॉलला चाललो. आर्या कुठे जायचं? आर्याला जायचंय मॉलमध्ये फिरायला. तू काय चला? मैं भाऊ के पीछे चला. और तुम तेरे हस्बैंड के पीछे. हाँ 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 हाँ. मूवी टाइम. मूवी टाइम. चलो मूवी. नातवं नात सगळे आलेले आहेत आणि मस्त असं मूवी बघायला चाललेलं. हा आनंद वेगळा आहे की नाही. त्यांची अजून तयारी झालेली नाही. ते येत आहेत मागे गुरुचे मम्मी डॅडा, कारण निखिलला सगळं बघून यावं लागतं. कोणी फॅन चालू ठेवतं, कारण आता लहान मुलं आहेत ना घरात, तर कोणी फॅन चालू ठेवतं, कोणी काय करतं. तर मग ते सगळं बघून आणि मग निखिल येतोय. चला मग आमच्यासोबत तुम्ही पण असा आता. मुलं मॉलला आली की त्यांचं आवडीचं ठिकाण असतं गेम खेळणं. तर आता हे गेम खेळायला आलेले इथे. म्हटलं मग मी जरा टाईमपास करण्यासाठी DIYमध्ये गेलेली होती आणि DIYमध्ये गेल्यानंतर ना माझा मोबाईल मात्र ना माझ्या दीदीकडे राहून गेला होता. मला तिथे एक सबस्क्रायबर आपली भेटल्या होत्या.
आर्या आहा आर्या आणि गुरु आता इकडे लहान मुलाच्या खेळ असतो ना तिथे आलेले आहेत. मला आता सांगता नाही येणार याला काय म्हणतात. म्हणजे मला काही जास्त मी मॉलमध्ये वगैरे जात नाही. गावाहून आलो आणि 1-1.5 तास आराम केला आणि लगेचच आलेलो आहे. दुपारपासून इथेच होतो आणि इकडनंच जेवण करून पण मूव्ही बघायला म्हणजे पिक्चर बघायला जाणार होतो. मुलं सगळे खेळत होते. नंतर जेवणाची वेळ झाली आमची संध्याकाळची, म्हणजे 7:30पर्यंत खेळले. नंतर जेवायला आलो कारण 8:30ला मूव्ही होता. गुरुसाठी आणि आर्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले. आणि कसं आहे हे आर्या तरी बघू देते मूव्ही वगैरे, पण ना गुरु नाही बघू देत, म्हणून निखिल आणि नैनिशा घरी गेले. रिद्यांश तू काय खातो? आणि आजी काय खाते? खरंच पिक्चर एकदम अगदी बघण्यासारखा आहे. शिवाजी राजांच्या जीवनावर आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, पण हे सखोल अभ्यासपूर्वक जे दाखवलं आहे ना ते बघण्यासारखं आहे. अगदी अगदी अंगावर काटे शहारे येतात. नातवांबरोबर आजीचं एन्जॉय कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करा.